गेल्या महिनाभरापासून ज्या चित्रपटाची मराठी चित्रपटप्रेमी वाट बघत होतो तो नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा अखेर रिलीज झाला। तिकीट बारीवर धमाल करत या चित्रपटाने बंपर ओपनिंग घेतली आहे। शेवटी आपण पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली हे पाहणार आहोत। गेल्या महिन्यात मोठा गाजावाजा करत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, परंतु ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला। त्यातले पंचेस पाणचट आणि ओढून दळून घेतल्यासारखे होते। परिणामी या चित्रपटाचे प्रेक्षक स्वागत कसे करतील ह्याची उत्सुकता होती। मात्र पहिल्या चित्रपटाची पुण्याई आणि सिनेमा डे यांनी कमाल केली आणि चित्रपटाला बंपर बुकिंग मिळाले। अनेक शो फास्ट फिलिंगमध्ये गेले। मराठी चित्रपटासाठी ही आनंदाची गोष्ट होती। नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं। कुटुंबातील सर्वजण हा चित्रपट बघायला जात असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। पण जी अपेक्षा ठेवून प्रेक्षक सिनेमागृहात गेले ती अपेक्षा पूर्ण झाली की नाही ते आपण पाहू। चित्रपट का बघावा तर यामध्ये मराठीतील मातबर कलाकारांची संपूर्ण फौज आहे। सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले ही लिस्ट संपत नाही। नवरा माझा नवसाचा प्रमाणेच नवरा माझा नवसाचा 2 मध्येही एका नवसाची गोष्ट दाखवली आहे। त्यामुळे गोष्टीत कुठलीही नाविन्यता नाहीये। फक्त हा प्रवास एसटी मधून नाहीये तर तो प्रवास आहे रेल्वेमधून। मागच्या वेळी सचिनजीने हा नवस पूर्ण केला होता। आता ही जबाबदारी स्वप्नील जोशी पार पाडत आहेत। चित्रपटात काही ठिकाणी चांगली कॉमेडी पाहायला मिळते, मात्र मध्येच उगाच घुसवलेली गाणी येतात आणि कंटाळा यायला लागतो। निर्मिती सावंत आणि वैभव मांगले यांचे काम सुरेख आहे। कंडक्टर जसा मनात बसला आहे तसं या टीसीच्या भूमिकेबद्दल होत नाही। जी पहिल्या चित्रपटाची USP होती तीच घालवली गेल्यामुळे निरस होतो। मध्ये जे बोलबच्चन दिले गेले आहे त्याची गरज नव्हती। वेळोवेळी कोणता ना कोणता छोटा का होईना पात्र येतं आणि आपली छाप सोडून जातं, त्यामुळे चित्रपट जास्त रेंगाळत नाही। मात्र 2 तासाचा चित्रपट उगाच ओढून दाणून 2.5 तासाचा केल्यासारखा वाटत राहतो। ओव्हरऑल हा चित्रपट पाहायला गेलो तर हा एक सुंदर कॉमेडी कौटुंबिक चित्रपट आहे। कोणत्याही साधारण मराठी व्यक्तीला ज्या प्रकारचा चित्रपट अपेक्षित असतो, ज्या प्रकारची कॉमेडी अपेक्षित असते त्या प्रकारचीच कॉमेडी यात करण्यात आली आहे। संपूर्ण कुटुंब जाऊन हा चित्रपट बघू शकतो या शंका नाही। मात्र पहिल्या चित्रपटाची अपेक्षा घेऊन जाऊ नका, नाहीतर मजा येणार नाही। स्वतंत्र चित्रपट म्हणून पाहिला जा, 3 तास मजा येईल। भाग 1 हा क्लासिक चित्रपट आहे, त्याला भाग 2शी कम्पेअर न केलेले बरे। आता बघूया तिकीट बारीवर ह्याने किती कमाई केली आहे। नवरा माझा नवसाचा 2 हा पहिल्या 1000 शोसह सुमारे 250 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे। पहिल्या दिवशी तिकीटे जास्त विकून या चित्रपटाची कमाई 2 करोड झाली, कारण सिनेमा डे मुळे तिकिटांचे दर फक्त 99 रुपये होते। येणाऱ्या शनिवार रविवारी चित्रपट अधिक कमाई करेल असा अंदाज आहे।